दादा मला सांगा तुमच्या हत्येचा कट आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 2 जणांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर येताना दिसत आहेत. नेमकं झालेलं काय आहे, कशामुळे तुमच्या हत्येची ही सुपारी देण्यात आल्याची नेमकी माहिती तुम्हाला मिळालेली? त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाहीये. ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे. जालना जिल्ह्याचे आमचे SP साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून आहेत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला 100% खात्री आहे. मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारी पैदा नाही होऊ शकत. पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला. त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं गेलं. एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय. असल्या पैदेशीला मी नाही घेणार. पण बाळ, एक गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकलास तू आता, हे तू विसरून गेलास. तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ते तुझी पद्धत होती. तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत. तू हे काही करायला नको होत. पण एक सांगतो याच्यातून, मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार. मी जर ऐकतोय, मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता, मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली, कारण घटनाच खूप गंभीर आहे. करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला. तुला आणखीन माहित नाही, मी सुद्धा पाणी पाजू शकतो. मी क्षत्रिय कुळात वाढलोय, 6 करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय. जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो, तो समाजासाठी रक्त जाळून समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही. तो क्षत्रिय मराठा मी आहे, ध्यानात ठेव. फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं. मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे. हे असले धुडके कितीक येतात आणि कितीक जाते. असल्या खरकाट्या पैदाशीला आम्ही आडवं बांधतो. त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं त्यांना दम निघत नाहीये. त्या अंतरवालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली. त्यामुळे आपण शांत राहावं. मी व्यवस्थित आहे, एवढी टप्पर नाही कोणाची, ही गोष्ट करायची. आणि करणारे त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा, तू इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही, इथून पुढं तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही. तो ह्या विषयातली ही पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क, तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय. आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली. याचा अर्थ तू समजून घे, आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत, आम्ही कच्चे नाही. आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील. कसल्या कामात आदेश देतात फडणवीस साहेब, कसल्या चौकशा, आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील. हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब, ही सुद्धा खात्री आहे. बघूयात आता पुढे काय काय होतं. तुमच्या अंतरवालीमध्ये 9 ते 10 उपोषणं झाली आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या, विविध ठिकाणी भाषणं झाली, त्यामध्ये तुम्ही असे पण आरोप केलेले आहेत की माझ्या जीवाला धोका आहे, कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे. यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला? अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं खरं होताना दिसतंय असं मला दादा माहिती मिळते. कोणत्या ना कोणत्या विभागात, सरकारच्या म्हणतो मी, प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय, माहिती मिळाल्यावर सांग. कोणत्या नेत्यापाशी कोणी असतं, तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय. आपल्याला जर अमुक गोष्ट कळाली ती सांगायची. गावात असो, शहरात असो किंवा
कुठल्याही विभागात असो, तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात. इथून मागचे माहीत झालं, मी मीडियात बोललो की ते लगेच मागं सरकारले. आता हे असं शिजून ठेवलंय खूप. पण आता हे सगळेच येणार आहेत, यांना सुट्टी नाही. आता आता सुरुवात झाली, आता सुट्टी नाही. ते सगळेच यायला लागले आता हळूहळू. करायला गेले उलशकासाठी, काही पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले. त्यांना काय माहित इतकं ही होईल म्हणून. असे बरेच आहेत. आमच्या ह्यो कार्यकर्ता फोड, त्यो फोड, ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे, याच्या गाडीत हिंड, तिकडं भाषण कर, किंवा असे काही रचेव. आता त्यांचे डोळे उघडते. आपण आपलं संसार, आपण आपलं कष्ट करावं, आपण आपली सुखाने भाकर खावा. कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगाच जरांगे पाटलावरती आरोप करत बसायचं, किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं, आणि हे आपल्या अंगलोट येतं तर आपला संसार बर्बाद होतोय. आता इथून पुढे जे जे आहेत ना, त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा. आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी, त्या सगळ्या उद्ध्वस्त होणार नाही, त्या सगळ्या जेलात चढणार आहेत. आता नसता त्यांनी शान व्हावं, आपली सुखाची भाकर, सुखाचा संसार मोठा करावा, आणि आपण आपलं काम करावं. ह्या भानगडीत त्यांनी पडू नये. माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी 10-5 रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टीमा जमलेल्या सुधरायला चान्स आहे, सुधरा, माया वाटावर येऊ नका. बरं, पोलीस अधीक्षकांकडून त्यांनी ताब्यात घेतलेले आहे, यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकारी आहे. काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो? मला बाकीचं काही माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे, करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल, आता ते सगळं पोलीस बघतील. ही खूप मोठी साखळी आहे, लहान नाही आहे. तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे, गंभीर प्रकार नाही. खूप मोठा डाव आणि कट आहे. हे काय 1-2 असं नाही, ही खूप मोठी साखळी आहे. त्यांचं कामच आहे, एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं. मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा, कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा, कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा, ते टाक. पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी, प्रामाणिक केलं. म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हितपोटाने करायचे, पण हे कधीच यशस्वी होऊ देणार बी नाही. आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम कराल. समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाटे आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार. यांना काही सापडणार नाही, ते तसलं ते काही सापडणार बाकीचं. मग शेवटी ते काय म्हणतात ना, खून, घातपात, हत्या, काय म्हणते त्याला, याच्यावर आले. 2.5 कोटी रुपयाची किंमत देखील माहिती आहे, लय मोठी. मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय, ते सगळं ऐकतो. म्हणून मी आज काही बोलणार नाही. मी उद्या सकाळी 11 वाजता सगळं मांडतो, नावानिशी मांडतो. फक्त एकच म्हणणं आहे आमचं, गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे. याला किती वेळेस माफ करणार? असंच जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे, डाग आहे. त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा, आणि आता मात्र याचा शेवट करा. आमचं सांगायचं काम होतं, आम्ही तर सांगितलं. आम्ही सांगितलं बा असं असं झालंय, बघा चौकशी करू. तुम्ही अटक करा, चौकशीला घ्या, त्याला नका घेऊ, आमचं काय नाही. आमचं काम आम्ही केलं, तुम्हाला सांगायचं. त्यांना मी कायद्याला मानतो, लोकशाहीला मानतो. पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील. उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा का करायला लावायचा आहे? मला तर वाटतं शेवटच्या बुडापर्यंत कोणी पण असू देते, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आणतील इथपर्यंतची खात्री आहे. नाही झालं तर पुढे बघू. नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकारे? जो कोणी आहे, ज्याचं नाव तर तुम्ही घेतलेलं नाही, पण जो कोणी आहे. हे बघा, मी कधी काय म्हणतात ना, ते बोलायला लागलो ना पोटात ठेवतो आणि इकडे ठेवतो. उद्या सरळ करणार मी सगळं क्लिअर. काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवल, गृह मंत्रालय ठरवल, मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीस साहेब ठरवतील, आमचे शिंदे साहेब आहेत, अजितदादाही लक्ष ठेवून असतील याच्यावरती. बघूया काय काय होतंय, काय काय नाही. सांगण्याचं काम होतं, प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं. जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही? म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली.
मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग आहे. त्याच्या तपास सुरू आहे, त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार आहात? नाही, आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच. 11 वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार. पण एक सांगतो बेटा, तू लय चूक केली, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला. तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होतं, तू खूप चूक केली. जालना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी बघा, ती तपासाचा भाग आहे. पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत. जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालून आहेत त्याच्यात. त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील, आम्हाला कसलीही शंका नाही. शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार नाही, मधल्या कोणालाही सोडणार नाही. कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही, ना कोणाला टाळताही येत नाही. तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्या, मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो, मग ते आत्ताच सांगण्यात येईल. उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी. त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील. आरोपीला कुठल्याही गय करणार नाहीत, तो किती मोठा नेता असला तरी. आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नेतील जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं, हे करतील याची खात्री.